Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा. हे जरांगे पाटलाला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा करतात. त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच, स्टेटसला फोटो पण त्यांचेच. रुपये नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी, घरी रुपये आणत नाही, लेकराला लेकरू म्हणत नाही. दिवाळीला बायकोनी त्याच्या कष्ट करून 7 वाजता बाहेर पडती लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला. 1000 रुपयाचा कापूस असला, लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी. एकुलती एक लेकरू म्हणून शनी आमच्या मुलाला न्याय मिळावा. अमोल खुनेच्या कुटुंबियांनी हे असे धक्कादायक दावे केलेत. माझा पती जरांगे पाटलांना देव मानतो, दारू पाजून नशेमध्ये त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं गेलं असा दावा करत अमोल खुनेच्या पत्नीनं धनंजय मुंडेंकडे बोट केलंय. माझ्या लेकरावर खोटे आरोप केलेत म्हणत अमोल खुनेच्या आईनेही न्याय देण्याची मागणी केली आहे. माझी काहीच मागणी नाही. पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची साथ दिली. ह्यांनी हे आरोप खोटे येत हे सगळे. ती मनात बी नव्हतं, पण एखाद्या वेळेस पाजून ते करून झालं असं. पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली. पहिल्यापासून एकदम बैलगाडी ओढीत नेली. ह्यांनी कधीच साथ नाही सोडली. आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटलाला काही बोलू नका, काही बोलू नका. ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं नुसतं दारू पाजित होते. महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं. घरच्याची मया नाही ठेवली, कधी कुणाचं ऐकून नाही दिलं. तसं कधीच मनात नव्हतं, पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ, पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं. त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर. पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते. त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा. हे जरांगे पाटलाला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा करतात. त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच, स्टेटसला फोटो पण त्यांचेच. माझ्या मुलाला पण पाटलाचं नाद बघा, आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच. सगळ्या जीवनात फोटो त्यांचा. पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं ह्यांचा प्लॅन केलाय. माझ्या नवऱ्याला ही शिक्षा आहे ही सगळी. आणि त्यांचं काही जर हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत. आम्ही पण गळफास लावून मरणार इथं. मी माझा मुलगा दोघं पण आणि त्यांची आई पण मरत. आम्ही हे आमचं सिद्ध करत होतं. आणि आमच्या घरी रुपये पण आणलं नाही. आमचं घर बघा, मी रोज कष्ट करते, रोज मंजुरीला जाते. मुलावर माझा आरोपच केलाय. असं ते सर्व त्याचं सर्व जरांगे पाटलाच आहे सगळं. सर्व ते जरांगे पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही. गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं. एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तेव्हापासून ते जरांगे पाटला संघच आहे. सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी, घरी रुपये आणत नाही, लेकराला लेकरू म्हणत नाही. दिवाळीला बायकोनी त्याच्या कष्ट करून 7 वाजता बाहेर पडती लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला. 1000 रुपयाचा कापूस असला, लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिवशी. एकुलती एक लेकरू म्हणून शनी आमच्या मुलाला न्याय मिळावा एवढंच आहे आम्हाला. आम्हाला कुणाचं काही नको, रुपयाची आशा नाही. फक्त माझा मुलगा सुखासुखी हे ठेवते. मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हत्येच्या कटाचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. धनंजय मुंडेंनी जुने सहकारी फोडून सुपारी दिली असा दावाही केला होता. अमोल खुनेच्या कुटुंबियांनी मात्र अडकवलं जात असल्याचा आरोप करत अमोल खुने जरांगेंचे सहकारी आहेत, ते सुपारी घेऊ शकत नाहीत म्हणत सगळे आरोप फेटाळून लावलेत. खुने परिवारानं धनंजय मुंडेंचं नाव न घेता एक प्रकारे त्यांच्याकडेच बोट दाखवलंय. आता अमोल खुने दोषी आहेत की नाही ते तपासातूनच समोर येईल. बीडहून रोहिदास हातागळे आणि जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.